गेल्या 3 दिवसापूर्वी पाहिले तर बीड जिल्ह्यामध्ये पावसानं हाहाकार केलेला आहे. अनेक पाहिले तर अनेक शेतामध्ये पाणी घुसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेत उद्ध्वस्त देखील झालेले आहेत. अनेक नद्या असतील, वरांजे असतील किंवा बंधारे असतील फुटल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसले, अनेक रस्ते खचले गेले आहेत आणि त्यामुळे शेतकरी राज्यात उद्ध्वस्त झालेला आहे. मी आहे परळी तालुक्यातील तेलसमुख या गावा शिवारामध्ये आहे. या ठिकाणी पाहिले शेतकऱ्यांचे संपूर्ण 4 एकर त्यांनी कापसाची लागवड केली होती. मात्र ते आज पाहिले ते आज 4था दिवस आहे. आधुनिक शेतामध्ये पाहिले तर गुडघ्यात पाणी आहे, चिखल आहे आणि संपूर्ण पाहिले तर आता हे कापसाचे पीक आहे. ह्या कापसाच्या पिकाला कमी 70 ते 80 बोंड लागले तर पण हे संपूर्ण आता हे पिकं उद्ध्वस्त होऊन गेलेले आहे आणि त्यामुळे शेतकरी आता हवालीन झालेला आहे. त्याचा 1 ते 1.5 लाख रुपये त्यांनी खर्च केला होता आणि खर्च केला होता आणि आता 3 ते 4 लाखाच्या उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र हे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे पाहिजे काय त्यांचा संसार उघडवलेला आहे. त्यांच्या मुलीचं देखील लग्न जमलं होतं. आता काय सांगायला, काय किती खर्च आला होता, किती एकर कापूस लावला होता? कापूस 4-5 एकर लावला होता. आज मुलीचं लग्न होतं म्हणून आम्ही जास्त 1-2 लाखापर्यंत खर्च झालेला आहे आमचा. स्वतः नवरा बायकोच शेती करतो, बाहेरला मजुरी एक सुद्धा लावित नाही तर आम्ही काय नाही. मग आज आम्हाला 5 ते 6 लाखाचं उत्पन्न होतं. त्याच्याऐवजी आम्ही लग्न हौसानी करायचं म्हणून शेती भरपूर हौसानी केलेली होती. किती मुली आहेत तुम्हाला? मुली 3 आहेत. 2 मुलीचं जमलेलं आहे, एका मुलीचं लग्न राहिलेलं, ती शाळेमध्ये आहे. तिला आज पैसे भरून शाळेमध्ये टाकलेलं आहे आम्ही. तुमच्या मुलीचं लग्न कधी होणार आहे? आता दिवाळी होऊन होणार आहे. लग्न जमलेलं आहे? जमलेलं आहे, तारीख काढलेली आहे. हुंडा देऊन लग्न करायचे मला. आता काहीच्या जीवा करा 4 ते 5 लाख रुपयाचं उत्पन्न मग गेलंय. असं झाडाला जर बोंड मोजलं तर खोत साहेबानंच मोजलेलं आहे. 80 ते 90 आपलं बोंड लागलेली. मग तेच जाती साहेबांनी पंचनामा करायली. ताई काय सांगा, तुमच्या डोळ्यासमोर आलेलं पीक आता उद्ध्वस्त झालेलं आहे. आता पाहिले तर संपूर्ण कापसामध्ये आम्ही चेक करून पाहिले, एक अजून बी वापसा झालेला नाही आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर आता तुम्हाला 4 ते 5 लाखाचं उत्पन्न देखील होणार होतं. मात्र आता संपूर्ण पीक उद्ध्वस्त झालेलं आहे. तुमचं मुलीचं लग्न आता काही महिन्याला येऊन छापलेलं आहे. आम्हाला काय करावं म्हणून कळना. आता कसं करावं म्हणून हे होईना म्हणून झोपी सुद्धा येईनात आम्हाला रात्रंदिवस. पोरीचं लग्न आता कसं करावं, काय करावं विचारित पडलो. खर्च झालेला, हे माल नाही, काय नाही, आता फिकिरीत पडलो. काय करायचं आम्ही काय करायचं? सरकार सांगा आता. सरकार तुम्हाला मदत करण्याचं ऐकलं का? पण हे आता संपूर्ण पीक आता तुमच्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त झालेलं आहे. मात्र आता सरकार आम्ही तसंच आलो की आमचा तुमचा आदेश आहे की तुम्हाला तात्काळ कशी मदत मिळेल हे सुद्धा TV9च्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतो आम्ही. हो ना, सरकारने विनंती केली, चांगलं आहे ना, आम्हाला मदत केलेली. आम्हाला जास्त अपेक्षा काही नाही. आमचा 10,000 खर्च केला तसा काहीतरी 4-2 लाखाची मदत करायला पाहिजे सरकारनं. कारण जाती इथे येऊन पंचनामे करून साहेब लोक घ्यायलेत. आमचं जर लबाड असलं तर ते जाती बोलायले. आता आपण पाहू शकतो शेतकरी कुटुंब आहे, त्याचे अश्रू आता अनावर झाले. त्यांना बोलता देखील कसं मांडावं आपली व्यथा हे सुद्धा त्यांना मांडता येत नाही आहे. तर सरकार मायबाप यांनी त्यांना सहकार्य करावं. त्यांच्या मुलीचं आता काही 2 महिने लग्न देखील आहे, त्यांना मुलगा देखील नाही आहे आणि संपूर्णच्या प्रपंच याच याच्यावर चालत असतं. तात्काळ अशा शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आता शेतकरी राजा करत आहे. कॅमेरापर्सन विकास समाजमध्ये संभाजी मुंडे, TV9 परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.